चित्रपटावरनं आता तुमचा काका चित्रपट येतोय दिग्दर्शक म्हणून. आता दिग्दर्शनाच्या बद्दल सांगा ना, कसा हा आघात चित्रपट काय आहे? काय झालं की मला 75 सालापासून मी दिग्दर्शन करावं असं अनेकांनी सांगितलं, इन्क्लुडिंग डॉक्टर लागू निळू फुले. बर. पण मला असं आतून वाटत नव्हतं तोपर्यंत की आपण करावं. गेल्या वर्षी मला हेनरी डेंकर म्हणून एक लेखक आहे अमेरिकन, त्याची एरर ऑफ जजमेंट नावाची कादंबरी माझ्या वाचनात आली. ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की आजच्या ह्या युगामध्ये मेडिकल वर्ल्ड जे आहे, वैद्यकशास्त्र आणि वैद्यकीय विश्व यांनी समाजाकरता जे करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जरा वेगळंच काहीतरी सुरू झालेलं आहे. या सगळ्याचा एक विचार करून मी एक प्लॅन केला की जेणेकरून मला मुक्ता बर्वे त्यात फिट करावीशी वाटली. आणि त्यातला अत्यंत भयंकर जो एक रोल आहे, व्हेरी डार्क शेड, तो मी करतोय. आय एम प्लेइंग अन ऑन्को सर्जन. मुक्ता माझी स्टुडंट आहे, नव्या पिढीचा होणारा तयार होणारा डॉक्टर, ज्याला पेशंट बद्दल काही म्हणायचंय, ज्याला आस्था आहे, तो नव्या पिढीचा डॉक्टर. आणि जुन्या पिढीचा डॉक्टर की मी म्हणतो ते कर, माझे पांढऱ्या झालेत केस उगीच झालेत का, मी सांगतो ते कर, उडवते पार्ट, आणि ती नाही म्हणते आणि तिथून युद्धाला सुरुवात होते. अशी ती सगळी कहाणी आहे. जगातल्या प्रत्येक पेशंटचा हा सिनेमा आहे, जगातल्या प्रत्येक तरुण डॉक्टर्सचा सिनेमा आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ माय ऑल ऍक्टर्स. माझ्या सिनेमाचं नाव आघात असं आहे. 24 डिसेंबरला तो रिलीज होतो आहे. आणि माझी खात्री आहे की हा एक चांगला सिनेमा आहे असं महाराष्ट्रातला सिनेमा गोर म्हणेल, अशी माझी खात्री आहे. नक्की नक्की. शुभेच्छा. खूप ते तिथे सर्व परिवाराकडनं तुम्हाला आहेत, झी मराठीकडनं आहेत. आपण ह्या विषयावर पण अजून गप्पा मारणार आहोत. पण त्याच्या आधी मला सांगा, तुम्ही चहा घेणार का कॉफी? नाही तुम्ही. मी चहा घेणार. चहा तुम्हाला आण बाबा गोडभर. चहा घेऊन येतो मी तुझ्यासाठी. माई काका, तुमच्यासाठी जोपर्यंत तुम्ही चहा घेताय तोपर्यंत आमच्या जसराजनी नेहमीप्रमाणे एक पॅरडी सॉन्ग केलेलं आहे, तर ते तुम्ही ऐकावं आणि त्याच्याबद्दल तुमचं मतही द्यावं नंतर, अशी त्याची आणि माझी दोघांची रिक्वेस्ट आहे. ऐकूया. देवही देवळाचा वाटे खरा नसावा, बहुतेक माऊलीचा, बहुतेक माऊलीचा तो चेहरा असावा. देवही देवळाचा वाटे खरा नसावा. साकारली खरी खुरी स्वप्ने तिने अधुरी, साकारली खरी खुरी स्वप्ने तिने अधुरी. डोळ्यात वेदनेचा, डोळ्यात वेदनेचा थोडा झरा असावा. देवही देवळाचा वाटे खरा नसावा. कसं वाटतं? छान. माऊली सुरेल आहे माणूस हा. माझ्यातल्या आयुष्यातली एक 5-10 वर्ष घेऊन टाक तुला हवी तेवढी. खूप दीर्घायुष्य लाभो आणि खूप स्वरांची सेवा कर. आमच्या अरविंद जगतापांनी लिहिलेलं हे गाणं, आमचे जे लेखक आहेत त्यांनी. नाही पण मला असं वाटतं लिहिणाऱ्या पोरांनी नक्कीच वेदना जगल्या असाव्यात. हो ना. त्याशिवाय पकडता येत नाही रे. हो, अनुभव असतो, अनुभव. ऑल द बेस्ट म्हणा, लिहित राहा. माई, आदर्श सारखे ज्यावेळेला घोटाळे होतात ना,
त्यावेळेला तुम्ही समाजसेवकांनी काही ना काहीतरी बोललं पाहिजे, त्याच्या विरोधी काहीतरी आवाज उठवला पाहिजे. नाही तर लोकांना वाटतं की तुम्ही लोक आवाज करत नाही कारण अनुदानासाठी म्हणून. अरे बेघर असणारे सिंधुताई सपकाळ काय रे मोठ्या घरावर बोलू शकते? नाही, असं काही नाही. आजच्या तारखेला सिंधुताई सपकाळमध्ये एक गोष्ट आहे जी कुठल्याही राजकारणामध्ये नाही, ती म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा तरी सिंधुताई सपकाळवरती विश्वास आहे. ते माझं क्षेत्र नाही रे, मला नका रे ओढू तिकडे. मला अनाथांची मायच राहू द्या रे. आपल्या घरामध्ये 2 लेकरं असतात बेटा, एक मुलगी आणि एक मुलगा, हम दो हमारे दो. ती आई पहिले पोराला सांगते दूध आणायला. 2 पाहुणे येऊन बसतात, नवरा घरी नसतो आणि ती पोराला सांगते बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये. पोरग काय पटकन जातं का रे? ते कार्ट बापावर गेलेलं असतं. ते पटकन जात नाही, दनादना पाया पडते. नाहीला सांगते मी नाही जात, जा. आई त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि सांगते हळू बोंबल, बाहेर पाहुणे बसले, इज्जत का सवाल आहे. त्याचं नाव आई. आणि मग सांगते बेटा तुला काय काय देईल रे, शेंगदाणे देईल, गुळ देईल, जा रे. तेव्हा ते कार्ट काय करते माहितीये? ते कार्ट डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते, पाहुण्यांच्या जवळून जाताना डोळे काढून बघते, जाणून बुजून पाहुण्यांच्या जवळून जाते आणि डाव्या हातला तर रिकामा ग्लास, उजव्या हातातल्या रुपयाने ठोकत जाते रेटा नाटाना. म्हणजे ते पाहुण्यांना सांगते दूध आणतो लोक, दम धरा, पाहुणे आला. हे पोरग करतं, हाच तर फरक आहे. हे पोरग करतं. पोरीला सांगा बरं बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये, ती काही आरडाओरडा करत नाही. काही न सांगता तिला कळते त्याचं नाव मुलगी. ती हातात ग्लास घेते, पाहुण्यांच्या जवळून जाताना खाली मान घालते आणि पाहुण्यांच्या जवळून दुधाला जाताना अरे फाटक्या फ्रॉक मध्ये ग्लास झाकून नेते रे. बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आणि देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म. म्हणून ती वेदना झाकायसाठी जन्माला आले, परत तिला राजकारणात घालून अजून जखमी करू नका ना रे. आता बघ ना, आता तू म्हटलास नाही इथे कुठल्या त्या बिल्डिंगचं नाव घेतलंस? आदर्श ना, फार आदर्श बिल्डिंग. अरे मी 3 वर्ष अर्ज दिला होता मला एवढीशी जागा मिळेल म्हणून पुण्यामध्ये. आता आठवण आली म्हणून सांगते. 3 वर्षांनी माझा अर्जाचं उत्तर आलं की माफ करा, सॉरी आम्ही देऊ शकत नाही. आदर्श उभा झाला मुंबईमध्ये, पण माझ्या अनाथ लेकरांसाठी 1 इंच जागा नाही मिळाली रे. शेवटी मिळालेल्या 272 पुरस्काराची मानकरी आहे मी. मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेने जागा घेतली आणि अमेरिकेत जाऊन आल्यामुळे डॉलर मिळाले न मागता. त्यामुळे बिल्डिंग उभी झाली. 22,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम माझं घर झालं लेकरांचं उभं. त्यामुळे कोणाच्या मागे जायचं रे बाबा? नाही, मिळेल. काका तुमच्याकडे येताना बरं, तुम्ही देखील खूप समाजकार्य केलेलं आहे, जे तुम्ही त्याचा फारसा गवगवा करत नाही. मला असं वाटतं तुम्ही आज ह्या निमित्ताने, म्हणूनच तुमच्या बाजूला आम्ही सिंधुताईंना बसवलेलं आहे की त्या निमित्ताने तुम्ही सांगावं त्याबद्दल. गवगवा करण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्या प्रेरणेने अजून काही कलाकार आणि इतर तरुण देखील त्या वाटेवर चालायला लागतील. माझ्या आईनी आणि वडिलांनी आयुष्यात त्यांना जेव्हा प्रथम पैसा मी दिसला त्यावेळेला त्यांनी पहिलं काम हे केलं की गरिबांच्यासाठी, गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी जे शिकतायत त्यांच्यासाठी मी आवाहन केले की आपण ट्रस्ट स्थापन करूया. आणि सावरकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या आजीच्या नावाने आम्ही एक ट्रस्ट स्थापन केला आहे. तो गेली 23-24 वर्ष तो काम करतो ट्रस्ट. या ट्रस्ट मार्फत नागपूरला आनंदवन म्हणून एक शाळा आहे, मतिमंद मुलांची शाळा आहे. नागपूरलाच एक पंचवटी नावाचा वृद्धाश्रम आहे. नागपूरला सेंट्रल जेलला मी 1000 कैद्यांच्या समोर जेव्हा नागपूरला जातो तेव्हा मी 1 तासभर त्यांच्याशी बोलून, सगळे खुनी कैदी आहेत, नुसतं बोलत नाही. जेवढी मला मदत करता येईल, जेव्हा करता आली ती करतो. किंवा महारोग झालेला जी मुलं आहेत, मुलं नाही त्यांचे आई वडील, परंतु मुलं चांगली असतात, पण अशा मुलांना समाज घ्यायला तयार नसतो आपल्यामध्ये. ह्या मुलांना समाजाने घेतलं पाहिजे, ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ती मुलं अनअफेक्टेड आहेत. याकरता माझ्यासारखं मनुष्य हा जातो मग अमरावतीला, तिथे त्या मुलांच्यावर राहतो, तिथे त्यांना एक कम्प्युटर बक्षीस देतो. नागपूरला जातो, एक आंधळी मुलगी, माझी मुलगी होते, गेली 25 वर्षे ती माझी मुलगी होते, तिचा नवरा होतो, माझा जावई होतो, इखणकर तिचं नाव, राधा इखणकर. तिला एक यंत्र पाहिजे होतं, ते माझ्या ट्रस्टतर्फे मी देतो. आपल्या देशाच्या सरहद्दीवरती विविध धर्मातले, जातीतले विविध जवान उभे असतात, अहोरात्र उभे. आज आपण हा कार्यक्रम करतोय ना, वी आर नॉट फिलिंग इनसिक्युअर बिकॉज दे आर स्टँडिंग देअर. मी दरवर्षी 26 फेब्रुवारीला पुण्याला क्वीन्स मेडिकल टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स यांच्यासाठी मी, माझे वडील 1 लाख रुपये द्यायचे दरवर्षी. आता बँकांचे कर्जाचे व्याजाचे दर कमी झाले, पण तरीही वडिलांच्या इच्छेप्रमाणे आणि माझ्या शक्तीप्रमाणे दरवर्षी न चुकता मी स्वतः पर्सनली जाऊन त्या अपंग जवानांना भेटतो,
माझ्या दृष्टीने ही ईश्वराची सेवा आहे. मी आता वेश्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करतो. कोल्हापुरामधल्या काही लोकांनी माझ्यावर टीका केली, पत्रकारांनी वगैरे. आय जस्ट डोंट केअर.